विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा शेवट होतोय, शरद पवार सभेला संबोधित करतात. फरक करण्याची जात म्हणजे शेतकरी. पण आज तो काही मागणी करतोय आणि त्याचं मुख्य कारण की या राज्यकर्त्यांच्या राजवटीमध्ये शेतीमालाला योग्य किंमत मिळत नाही, त्याचा सन्मान केला जात नाही, त्याच्या डोक्यावरचं ओझं कमी केलं जात नाही, त्याच्या खता औषधाच्या किमती कमी केल्या जात नाहीत. आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्याची ही अवस्था झाली. भाजप सरकारने शेतकऱ्यांना जे शब्द दिले होते निवडणुकीच्या आधी ते तंतोतंत पाळले असते तर शेतकऱ्यांनी कर्जमाफी कधी मागितली नव्हती. पण तुम्ही शब्द पाळायचे नाही, त्याला कर्जाच्या ओझ्याखाली ढकलायचं आणि त्याच्या मागणीची तुम्ही टिंगल करायची, ही भूमिका आज फडणवीस सरकार करत असेल तर या फडणवीस सरकारला महाराष्ट्रातला खेड्यापाड्यातला तरुण आणि कष्टकरी शेतकरी आपला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवली. किती ठिकाणचं सांगायचं. आता ज्याचा उल्लेख या ठिकाणी राणे साहेबांनी केला की मद्रास हायकोर्टाने आज निकाल दिला, सगळं कर्ज माफ करा. उत्तर प्रदेशमध्ये आज निर्णय घेतला गेला की काही हजार कोटी रुपयाची रक्कम माफ केली. का माफ करतात नाही, याच्यामध्ये अवघड काही नाही. आज सांगितलं जातं इथं 36,000 कोटीचा मोजा मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं. शेती खात्याची जबाबदारी माझ्यावर होती. वर्ध्याच्या जवळ आत्महत्या केली. आत्महत्याची माहिती ऐकल्याच्या नंतर मनमोहन सिंग अस्वस्थ झाले. माझ्याशी बोलणं झालं आणि मनमोहन सिंगांनी सांगितलं की आपण दोघंही जाऊया वर्धा जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि ज्यांच्या कुटुंबामध्ये आत्महत्या झाली त्यांची भेट घेऊया. आम्ही दोघंही आलो नागपूरला. नागपूरवरनं गेलो वर्ध्याला आणि वर्ध्यावरनं त्या गावाला गेलो. लोकांशी बोललो, कुटुंबाशी बोललो आणि परत जाताना गाडीमध्ये प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की या आत्महत्येच्या पाठीमागं एकच गोष्ट दिसते, कर्ज आणि त्याचं ओझं ते या कुटुंबाला सहन झालं नाही आणि म्हणून त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि सुचवलं मला आणि अर्थमंत्र्यांना चिदंबरमना की 8 ते 10 दिवसाच्या आत काहीतरी निकाल घ्यायचा आहे. अर्थमंत्र्यांनी तयारी दाखवली. माझ्या खात्याने प्रस्ताव तयार केला, मंत्रिमंडळाने मान्य केला आणि एका रकमेनं 71,000 कोटी रुपयाचं कर्ज हे माफ केलं आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी केलं. हे मनमोहन सिंगाचं सरकार करू शकतं तर नरेंद्र मोदींचं सरकार का करू शकत नाही. मनमोहन सिंगाच्या सरकारने अशी आश्वासनं दिली नव्हती, पण परिस्थिती पाहिली आणि निर्णय घेतला. नरेंद्र मोदीच्या सरकारने आश्वासनं दिली, 3 वर्ष झाली. फडणवीसांनी स्वतः आश्वासनं दिली, 2.5 वर्ष झाली, पण एकाही निर्णयाची अंमलबजावणी त्यांनी केली नाही आणि त्यामुळं 9,000 शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करतात. माझ्या मते शरम वाटली पाहिजे सत्तेवर बसलेल्या लोकांना की आपल्या राज्यामध्ये लाखाचा पोशिंदा जीव देतोय, 9,000 कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार आणि भाजपवाले यासंबंधी तसुभरसुद्धा पाऊल टाकायला तयार नाहीत. आणि म्हणून यांना कुठला तरी एका वेगळ्या मार्गाने धडा शिकवला पाहिजे. आज आपण आलोत कुठं, ही तुमची पहिल्या टप्प्याची सांगता रायगड जिल्ह्यामध्ये होती. या जिल्ह्याचा इतिहास वेगळा आहे, अनेकांना माहीत आहे, अनेकांना माहीत नसेल. एक काळ असा होता की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची चळवळ ती इथून सुरू होत होती. नारायण नागू पाटील, आजचे जयंत पाटील आहेत त्यांचे आजोबा, यांचं नेतृत्व होतं.
भाऊसाहेब वर्तकांचं, भाऊसाहेब राऊतांचं नेतृत्व होतं. डी.बी. पाटील असतील, D.N. पाटील असतील, प्रभाकर पाटील असतील, दत्ता पाटील असतील, यांच्यासारख्या एका पाठोपाठ पडेल ती किंमत द्यायची, पण शेतकऱ्याच्या आणि कष्टकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीत तडजोड करायची नाही. ही भूमिका घेऊन आयुष्य ज्यांनी घालवलं त्यांचा हा जिल्हा आहे. आणि त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही येत आहे, या सगळ्या नेतृत्वाने जो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवला, तो आदर्श घेऊन संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. मी महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाला आवाहन करतो, जीव द्यायचा नाही. आम्ही आता इथून पुढे जीव देणार नाही. आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. राज्यकर्त्यांनी आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली तर त्यांचा जीव हराम करण्याची भूमिका आम्ही सगळेजण मिळून करू आणि त्या संबंधीची शपथ या ठिकाणी घ्यायची आहे. आणि आज हा जो पहिला टप्पा या ठिकाणी संपतोय, यानंतरचे पुढचे टप्पे ही सगळी नेते मंडळी जी ठरवतील त्या पद्धतीने आपण पूर्णत्वाला नेऊ. पण एक निर्धार पक्का, शेतकऱ्याच्या हिताचा सोडवणुकीचा विचार पक्का, हे सूत्र घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि त्याची तयारी तुम्ही केली पाहिजे. मला फक्त एकच माहिती तुम्हाला द्यायची. या देशामध्ये राष्ट्रीयकृत बँक आहेत. या राष्ट्रीयकृत बँकेची मी माहिती मागवली. राज्यसभेच्या मार्फत 20 बँका आहेत. त्या 20 बँका महत्त्वाच्या बँका आहेत. पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ कॅनरा बँक, युनियन बँक, IDA बँक, सिंडिकेट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, IOB म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, आंध्र बँक, महाराष्ट्र बँक, विजया बँक, देना बँक, युनायटेड बँक, पंजाब बँक, या सगळ्या बँकांच्याकडे मोठ्या लोकांचे पैसे जे थकलेत आणि जे पैसे आता वसूल होणार नाहीत, ज्याला म्हणतात नेट NPA, जे पैसे आता वसूल होणार नाहीत त्याची यादी जी पार्लमेंटला सादर केली, त्याची रक्कम 2,80,494 कोटी आहे. 2,80,494 कोटी ही रक्कम केंद्र सरकार, अर्थ खातं, डिपार्टमेंट ऑफ बँकिंग आणि या बँका हे जाहीरपणाने सांगतात आता हे वसूल होत नाहीत. आमचे तर 50,000 कोटीसुद्धा नसतील. आणि म्हणून 2,80,000 कोटी एवढी रक्कम वसूल होत नाही म्हणून बाजूला काढली जाते. आणि या बँकांना अर्थसहाय्य करण्याच्या संबंधीचा निकाल केंद्र सरकार करत असेल तर तुम्हाला मला स्वस्त बसून चालणार नाही. आम्ही शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं हे कमी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. या मोठ्यांचं ओझं तुम्ही कमी केलं, त्या बँकांना तुम्ही वाचवलं, त्या बँकांना बुडवणाऱ्यांना तुम्ही वाचवलं आणि या कष्टकऱ्याला 500 रुपयाच्यासाठी त्याची भांडी कुंडी काढून त्याचा संसार उद्ध्वस्त करून त्याची समाजातली अप्रतिष्ठा ही करण्याची भूमिका घेतली जात असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही संघर्ष करू. ही शपथ आज या ठिकाणी घ्यायची आहे. ती घेऊन आपण पुढच्या कामाला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.